विद्युत प्रवाह. प्रस्तावना. एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवर घासली असता विद्युत ऊर्जा निर्माण होते. याचा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनात येतो. उदाहरणार्थ, एक कंगवा घेऊन आपल्या कोरड्या केसातून फिरवा व कागदाच्या छोट्या तुकड्यांजवळ न्या. ते कागदाचे तुकडे तुमच्या कंगव्याकडे आकर्षित झाल्याचे दिसते. हे कशामुळे होते? तर हे स्थितिक विद्युतमुळे घडते. स्थितिक विद्युत समजून घेण्यासाठी आपण पुढील कृती करूया. एक काचेची कांडी घ्या व ती रेशमाच्या कपड्यावर घासा. आता ही कांडी कागदाच्या लहान तुकड्यांजवळ आणली असता ते तिच्याजवळ आकर्षित होतात. काचेच्या कांडीकडे तुकडे आकर्षित होतात कारण ती काचेची कांडी रेशमावर घासल्यामुळे धनप्रभारित होते, तर रेशमी कापड ऋणप्रभारित होते. हे भार स्थिर असतात. स्थिर प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितिक विद्युत असे म्हणतात. स्थितिक विद्युतची निर्मिती जेव्हा दोन पदार्थ एकमेकांवर घासले असता पदार्थाच्या एका पृष्ठभागापासून दुसऱ्या पदार्थाच्या पृष्ठभागावर इलेक्ट्रॉन्सचे स्थलांतर होत असल्यामुळे होते. यातील एक पदार्थ धन विद्युत प्रभारित होतो तर दुसरा ऋण प्रभारित होतो. स्थितिक विद्युतमुळे आपल्याला घर्षण झालेल्या वस्तूमध्ये ठिणगी पडलेली दिसते. विद्युत.